सिंगल वाईड आणि डॉट बॉल असं आपल्याला समीकरण पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळी धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल ऑन साइडला फ्लिक ऑफ द ब्रिज पाहायला मिळते. डीप मध्ये फिल्डर असेल. सिंगल झाली. ऍड दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल. मैदानावरती बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 4 या आकड्यावरती. चेंडूंचा विचार केला चेंडू झाले 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि मैदानावरती जर विचार केला तर आपण पाहू शकतो एकीकडे खारिवली, दुसरीकडे सागाव असे 2 मातबर संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि धावा फलकावरती धावा आपल्याला 4 पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये 20 धावा डिफेंड केल्यात त्या म्हणजे टीम म्हात्रेपाडा संघाने कौतुक करावं लागेल. आणि पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल खोणी आणि म्हात्रेपाडा या 2 संघांमध्ये. व्हाईट बॉल, अवांतरची धाव, धाव फलकावरती 8 आणि टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला 5 पाहायला मिळतील. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 अवांतर वाईट, 1 डबल, 1 सिंगल आणि 2 डॉट बॉल आतापर्यंत फेकले गेलेत गोलंदाज दीप्तेशच्या माध्यमातून. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि धावा फलकावर धावा आपल्याला 4+1 5 धावा पाहायला मिळतील. वन्स अगेन अजून एक धाव, 5+1 6 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. टीमची टोटल धाव फलकावरती 6 पाहायला मिळेल. थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळते दीप्तेशच्या माध्यमातून. गोलंदाज तयार दीप्तेश. वन्स अगेन कडपाचा बॉल जरूर होता. मिड ऑफ मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 7 आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती आणि आपल्याला पाहायला मिळतात सुजल आहेत स्ट्रायकिंग इन वरती तयार. यावेळेस फटका हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत सुजलच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती आलेला हा धमाकेदार षटकार. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 13 या आकड्यावरती. सागाव विपक्ष खारिवली अशी मॅच, अशी लढत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खारिवली संघाची धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोहोचली आहे. आपण पाहू शकतो बघता बघता ती मात्र 13 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. फटका सुंदर आहे. व्ही शेप मध्ये उडवला गेलाय. डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑफ मध्ये असतील. सिंगल झाली 8. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, इथे झालेली मिस्टेक. स्ट्रायकिंग एंड वरती आता सुजल आलाय त्यामुळे ही धोक्याची घंटा असेल ती म्हणजे बॉलिंग करणाऱ्या संघासाठी. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. वेद आहेत षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील वेद या दुसऱ्या षटकामध्ये. कोरडप्याचा बॉल जरूर होता. मैदानावरती रनआउटची संधी असेल. पंचांकडे अपील केली गेली आहे. बॅट ग्राउंडेड झाली आहे पॉपिंग क्रीज मध्ये. हे पाहिलं पंचांनी नॉट आउट असा इशारा. एकदा होईल 8. टीमच्या धाव फलकावर आपण पाहू शकतो धावा आहेत त्या मात्र 17-17. सुजल आणि युवराज ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते खारिवली संघाकडून. गोलंदाज तयार. वन्स अगेन गोलंदाजी ट्रॅकवर. विथ दुसऱ्या षटकामध्ये मिसटाइम स्ट्रोक जरूर आहे. शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डर डाऊन द बॉल आले. कॅच झाली आहे ड्रॉप. तोपर्यंत मैदानावरती 1 धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या साथीने
धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 18 या आकड्यावरती. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे. दुसरं यावेळेस फटका सुंदर मिड विकेटच्या दिशेला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुजलच्या पॅट मधून हा धमाकेदार षटकार. धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील आता बघता 24 या आकड्यावरती. 24 ऑन द बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वीजवरती आक्रमकाला चढवला गेलाय. यावेळेस बॅकफुटला येऊन स्मॅश केलाय. सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल, इथे झालेली मिस्टेक आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या साथीने धावा फलकावर. धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 26 या आकड्यावरती. घारिवली विपक्ष सागाव अशी मॅच, अशी लढाई मैदानावरती आपल्याला सुरू असताना पाहायला मिळतात. 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये. यावेळेस सुखचा लाजवाब स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगला क्लिअर करत हा दणकेदार षटकार. आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहू शकतो. सध्याच्या स्थितीला दुसरं समाप्त झालं आणि खूप चांगली कामगिरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सुजलच्या माध्यमातून त्याच्या बॅटमधून आले 3 षटकार. खूप चांगली बॅटिंग ची मात्र सुजल करतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 32 आपल्याला पाहायला मिळते. चला तिसरं षटक लवकरात लवकर सुरू करायचे विनंती असेल सागाव टीम. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला 5 पाहायला मिळतील सागाव संघाकडून. तिसरे गोलंदाज पाहूया डेथ ओव्हरमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहू शकतो या शेवटच्या षटकामध्ये पहिला बॉल फेस करत असताना युवराज. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला सुजल पाहायला मिळतील. एकीकडे घारिवली, दुसरीकडे सागाव. कुठला संघ विजयाचा शिलेदार बनेल हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र त्या अगोदर ही मॅच देखील तितकीच महत्त्वाची आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. पार्थ टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 32 धावा धावफलकावरती. यावेळेस मैदानावरती रनआउटची संधी. फलंदाज होतील पार्थ. वाईट प्लस विकेट. फलंदाजाची खेळी होत असताना इथे समाप्त आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज युवराज बॅक टू दी पवेलियन. पहिला मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना घारिवली संघाला. मात्र जमाची बाजू ही आहे की त्यांचे जे धाकड फलंदाज आहेत सुजल, ते आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस फटका सुंदर आहे. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला क्लिअर करत हा अजून एक ब्रँडेड षटकार. पहिल्या बॉलवरती विकेटची प्राप्ती झाली. रनआउटची विकेट. वाईट वरती रनआउटची विकेट. मात्र त्यानंतर षटकार आला.
गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅकवर वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळेल. फार थोडंसं प्रेशरमध्ये. यावेळेस फटका सुंदर आहे. मिड विकेटच्या दिशेला बॉल सीमा पार आलेला. अजून एक बॅक टू बॅक दुसरा षटकार सुजलच्या बॅटमधून. माध्यमातून जर विचार केला तर आपण पाहू शकतो बॅक टू बॅक 4 षटकार आलेत. 3 षटकार आलेत माफ करा. एक डबल देखील आणि त्या अगोदरच्या चेंडूवरती अजून एक षटकार. यावेळेस मिसटाइम स्ट्रोक जरूर आहे. कॅचची संधी होती. साहिलच्या माध्यमातून झालेली मिस्टेक. बॉल निघून चाललाय मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. हवा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील आपण पाहू शकतो. बघता बघता 49 या आकड्यावरती 3 चेंडूंचा खेळ झाला. आक्रमक हल्ला चढवला जातो. आतापर्यंत पारच्या या षटकामध्ये 13 धावा खर्च 17 धावा खर्च झाल्यात. यावेळेस लॉंग लेगच्या दिशेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुजलच्या बॅटमधून अजून एक तडाखा षटकार. फलंदाज बाद होतील. सुजलची बॅटिंग आवडली असेल टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सुंदर बॅटिंग सुजलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. इंडिव्हिज्युअल 43 धावांची विस्फोटक बॅटिंगची इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तोच ठरला आहे आपण पाहू शकतो गेम चेंजर आपल्या टीमसाठी. 55 धावा धावफलकावरती. गोलंदाज सय्यार शेवटचा बॉल घेऊन. अजून एक घारिली संघाचे प्रत्येक खेळाडू येत आहेत मैदानावरती. एल्गार करतायत आणि चेंडूला फेकून देतात सीमा पलीकडे. आलेला षटकार टीमची टोटल धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 61 धावा आणि विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 62 धाव्यांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. खोणी आणि मात्रेपाडा चला दोन्ही संघांचे कॅप्टन खोणी संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती असेल ती म्हणजेच टीम म्हात्रेपाडा चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. 61 इज द टोटल. 62 इज द टार्गेट. 65 धावा असं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे.
म्हात्रेपाडा संघ चला टॉस साठी आपल्याला विनंती आहे रिपोर्टिंग करायचंय. चला बॅटर मैदानावरती आपण लवकरात लवकर जायचं. टॉस केला जातोय. खुनी संघाने टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंगचा असेल. मैदानावरती पहिली मोठी विकेट येते ती म्हणजे सागाव संघासाठी. फलंदाजाची खेळी होत असताना समा पॅटर नीरज बॅक टू दी पवेलियन. सुजित न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया सुजितच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. तीन चेंडूंचा खेळ झालेला आहे. आपण पाहू शकतो पहिला मोठी विकेट मिळतीये ती म्हणजेच गोलंदाज सुजलला. यावेळेस चांगला चेंडू आहे. डॉट बॉल वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतो. सुजलने ज्या प्रकारे बॅटिंग केली होती इंडिव्हिज्युअल 43-43चं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर सुंदर अशी कामगिरी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतीये. द बॉल तोच मोमेंटम त्याने देखील कॅरेड आउट केलाय. तोच फॉर्म मैदानावरती गोलंदाजी करत असताना देखील पाहायला मिळतोय. यावेळेस मैदानावरती सुंदर गोलंदाजी. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धाव फलकावर धाव आपल्याला स्थिर पाहायला मिळतील. सगळी धावसंख्या धावफलकावरती आहे. आतापर्यंत 0 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये आपण पाहू शकतो जे फिल्डर होते त्या फिल्डरच्या हातामध्ये चेंडू गेला आणि तोपर्यंत मैदानावरती एक धाव कंप्लीट झाली. अशा रीतीने षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. टीमची टोटल धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. विजयासाठी अजूनही 61 धाव्यांची गरज आहे. सागाव संघाला 2 षटकं 61 धावा एक असं टार्गेट. ज्या टार्गेटचा पाठलाग करत असताना तुम्हाला आता षटकारच मारावे लागतील. मोठे फटके मारावेच लागतील आता कारण 3 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एक धाव धाव फलकावरती ॲड झाली. आता मात्र 2 षटकांमध्ये पाहूया किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल. सुजल संते आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती या दुसऱ्या षटकामध्ये. पाहूया सुजल संते कशा प्रकारची कामगिरी करतायत. फुलटॉस बॉल होता. डीप मध्ये फिल्डर असतील सुजल संते. इथून मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतायत. मात्र मैदानावरती कॅच झाली आहे ड्रॉप. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांच्या साथीने धावा फलकावरती धावा 3 पाहायला मिळतील. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा ज्या मात्र धावा फलकावरती आहेत आणि गोलंदाज देखील तयार. गोलंदाजी ट्रॅकवर वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. मिड विकेटचे फिल्डर सुजल असतील. षटकार आलाय. 6 धावा. कॅच कंप्लीट होती मात्र लगान स्टाईल मध्ये आपण पाहू शकतो आलेला हा षटकार. कॅच जरूर पकडली गेली मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर
तो पाय होता तो ग्राउंडेड झाला आणि त्यामुळे 6 धाब्यांची मोहर चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. मात्र आता फक्त औपचारिकता पूर्ण करायचं काम केलं जाते, अशा काही प्रकारची स्थिती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. फुलटॉस बॉल जरूर होता, लॉंग ऑनच्या दिशेला चेंडूला ड्राईव्ह केलाय, सिंगल झाली आहे कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावा फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. इन डबल डिजिट डबल फिगर 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती आहेत. सुजल संते स्कूप करायचा प्रयत्न सुजल समोर होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी केली जाते. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये सुजलने चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर मैदानावरती कमबॅक करत असताना वन्स अगेन चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच सुजल संतेच्या माध्यमातून. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कट करायचा प्रयत्न जरूर होता. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 5 चेंडूंचा खेळ झाला. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार सुजल संते शेवटचा चेंडू घेऊन या दुसऱ्या षटकामध्ये. मिस्टम स्ट्रोक जरूर आहे. वाईडिश लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर असतील. चेंडू लॉंग ऑफ मध्ये जोपर्यंत उचलफेक केली जाईल घेतलेल्या या 2 धावा 2 धावांच्या साथीने धावा फलक धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 विजयाचं समीकरण. 6 चेंडू आणि 50 धावांची गरज. खोडी संघ रेडी राहायचे मॅच साठी. 50 धावांची गरज. 6 चेंडू आणि 50 धावा असं समीकरण. मनीष आपल्याला पाहायला मिळतील. सहा चेंडू आणि विजयाचं समीकरण. 50 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल जो मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. अबांतरची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. व्हाईट बॉल. अबांतरची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतील. अबांतरची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 48 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस चांगला चेंडू. बॉल शूट असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर स्थगित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू 48 धावांची गरज आहे. हा विजयाचं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 48 धावा. पाहूया किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल मैदानावरती. यावेळेस चांगला चेंडू आहे. 4 चेंडू आणि 48 धावा. प्रत्येक चेंडूवरती 12 धावा बनवाव्या लागतील. डॉट बॉल आलाय. बॅटची एज आणि यष्टीरक्षक बीट झाले. थर्डमॅन देखील बीट झाले होते. फाईन लीगच्या फिल्डरच्या माध्यमातून इथे चेंडूला स्टॉप करण्यात आलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे आणि टीमची टोटल धावफलकावरती एका धावेने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल आपण पाहू शकतो 15 या आकड्यावरती. 47 धावा अजूनही शिल्लक आहेत. औपचारिकता शिल्लक आहे. पूर्ण करायचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. 2 चेंडू आणि 47 धावांची गरज. टीम सागावला विजयासाठी. कारिवली विपक्ष सागाव अशी लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. तब्बल 61 बनवल्या गेल्या. 62चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलं होतं आणि संपूर्णपणाने सागाव संघ जो मात्र बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लाईन करा. व्हाईट बॉल. अवांतरची धाव धाव फलकावरती. टीमची टोटल धाव फलकावरती 16 पाहायला मिळेल. विजयाचं समीकरण अजूनही 2 चेंडू आणि 46 धावांची गरज.
2 चेंडू आणि 46 धावांची गरज. स्कूप करायचा प्रयत्न, फटका सुंदर, बॉल निघून चाललाय. फाईन लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा देखना रुबाबदार चौकार. 4 धावा. गोलंदाज तयार. स्विच हिट अटेम्प्ट डॉट बॉलची होत असताना समती सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय घारिवली संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम घारिवली. हार्ड लक टफ लक टीम सागाव. मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच असतील ज्याने खूप चांगली कामगिरी केली असा सुजल